प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. Give me oil in my lamp, keep me burning, burning, burning. Give me oil in my lamp, I pray, hallelujah. Give me oil in my lamp, keep me burning, burning, burning. Keep me burning till the break of day. अशा स्वरूपाचं एक इंग्रजी गाणं आहे. मतितार्थ असा की भक्त परमेश्वराला सांगत आहे की माझ्या दिव्यामध्ये सातत्याने तू तेल ओतत राहा, उजाडेपर्यंत तेल ओतत राहा, की जेणेकरून मी सतत तुझा गौरव करू शकेन. सर्वसाधारणपणे अशाच प्रकारची प्रार्थना दावीद आजच्या पहिल्या वाचनामध्ये करत असलेला आपल्या लक्षात येते. आणि हे तेल कोणतं आहे? नम्रतेचं तेल. की दाविदाच्या हृदयामध्ये परमेश्वराने नम्रतेचं तेल ओतलेलं होतं आणि त्यामुळे एवढा मोठा सम्राट होऊन सुद्धा तो कधीच परमेश्वराच्या पायापाशी बसण्याचा चुकला नाही. सतत परमेश्वराकडे धाव घ्यायचा, अडीअडचणीच्या वेळेला परमेश्वराकडे जायचा, त्याची मदत मागायचा, आनंदाच्या वेळेला त्याच्याकडे जाऊन त्याचे आभार मानायचा. जेव्हा सर्व काही शांत असतं अशा वेळेला देखील तो त्याची स्तुती करत राहायचा, त्याची आराधना करत राहायचा. कधी नुसता शांतपणे बसून ऐकण्याचा प्रयत्न करायचा, कधी आपल्या हातातील विणा पावा वाजवण्यामध्ये दंग असायचा. अशा प्रकारचा दावीद किती प्रार्थनामय जीवन जगत होता हे आजच्या पहिल्या वाचनामधून आपल्या लक्षात येत आहे. त्याच दाविदाने एकूण 72 स्तोत्र लिहिलेली आहेत असं आपण मानत असतो. त्यातील एक स्तोत्र आजच्या प्रतिसाद स्तोत्रामध्ये देण्यात आलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की दिवा लावून कोणी भांड्याखाली ठेवत असतात का किंवा पलंगाखाली ठेवत असतात का? तो दिवठणीवर ठेवतात. अगदी त्याप्रमाणे परमेश्वराचा प्रकाश झाकून ठेवायचा नसतो. हा परमेश्वराचा प्रकाश माणसाला कसा मिळत असतो? परमेश्वराचं वचन ऐकल्यामुळे. म्हणूनच येशू सांगत आहे की तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध असा आणि योग्य अशा गोष्टी जर तुम्ही ऐकल्या तर त्या भरभरून इतरांपर्यंत जातील ह्याच्याविषयी काळजी घ्या. सतत इतरांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. परमेश्वराने दिलेलं आहे ते परमेश्वराच्याच कार्यासाठी वापरायचं, अशा प्रकारची भूमिका माणसाने घ्यायला हवी. दाविदाने देखील तशीच भूमिका घेतली होती की राजा बनूनसुद्धा तो शौलाची सेवा करत होता. राजा झाल्यानंतर सुद्धा आपल्या लोकांची सेवा करत राहिला. परमेश्वराच्या मंदिरासाठी त्याने सगळं काही तयार ठेवलं आणि नंतर त्याचा पुत्र शलमोन ह्याच्या हवाली सर्व काही केलं. अशा प्रकारे जे काही त्याच्याकडे होतं ते सर्वस्वी परमेश्वराच्या गौरवासाठी त्याने वापरलं. म्हणून परमेश्वराकडून प्रकाश घ्यायचा आणि तो प्रकाश इतरांपर्यंत द्यायचा. त्याच्यासाठी आपल्याला भिंत बनून चालत नाही, तर पारदर्शक काच बनावी लागते, किंबहुना कधी आरसा बनावा लागतो. म्हणजे ह्या आरशामध्ये परमेश्वराचा प्रकाश पडला तर तो परावर्तित होऊन इतरत्र जाऊ शकतो, किंवा ह्या पारदर्शक काचेमधून परमेश्वराचा प्रकाश पडला तर तो पैलतीरी जाऊ शकतो. परंतु जर भिंतीवरती प्रकाश पडला तर तो पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून आपण भिंत आहोत, पारदर्शक काच आहोत की आरसा आहोत, आपण तपासून पाहिलं पाहिजे. पुष्कळ वेळेला आपलं जीवन हे पाण्यासारखं असतं. ह्या पाण्यावरती देखील प्रकाश पडतो. तो कधीकधी पाणी जर शांत असेल तर अगदी तळापर्यंत जाऊन पोहोचतो. परंतु तेच पाणी जर सतत अस्वस्थ असेल, अशांत असेल, तर त्या प्रकाशाचा किरण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही.
त्याप्रमाणे बऱ्याच वेळेला आपण अस्वस्थ असतो. परमेश्वराच्या शब्दाचा प्रकाश आपल्या हृदयाच्या खोल कप्प्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. दाविदाप्रमाणे आपलं हृदय देखील पारदर्शक काचेसारखं किंबहुना चांगल्या स्वच्छ प्रतिबिंब पडणाऱ्या आरशासारखं असावं, अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.